त्यामुळे तुमचे रिलेशन तुम्हाला कसे ठेवायचे हे तुमच्या नेचरवर आहे. तुमच्या स्वभाव जर चांगलं आहे, मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे लहानपणीपासून, की तुम्ही जेवढे तुमच्या हाय ना गोड ठेवायचं. आजकाल आहे ना मेसेज आहे ना, मेसेज त्यांनी सगळ्यांची वाट लावली. त्याला वाटतं की मी माझ्या बायकोचं ऐकू की मी माझ्या आईचं ऐकू. चांगल्या चांगल्या लेडीजचे एक एक उदाहरण ऐकते ना मी मॅडम. मुंबईला इथे पालघरला पण नाव आता घेत नाही मी. जो माणूस बसून राहिला ना तो उलट थकणार. बिकॉज माझे भाऊजी अचानक ऍक्सिडेंटली एक्सपायर झाले. मी मुलांसाठी काय करू, मला मुलांना खुश करायला खूप आवडतो. मला 440 कर, 40 4 लाख कर, हे तू करायचं. म्हटलं ओके. खूप अति इच्छा होती लहानपणीपासून की मला वकील व्हायचं. आकाश भारतीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आज आपण गृहस्वामिनीमध्ये एका एनर्जिक व्यक्तीला भेटणार आहोत, ज्या खूप नेहमी फ्रेश असतात आणि खूप त्यांच्यामध्ये एनर्जी खूप आहे. त्यांच्याशी बोलताना मला कळेलच. चला तर भेटूया आज गृहस्वामिनी प्रीती सामंत यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. येस, एकदम फाईन, ऑल गुड. आणि खरं सांगू ना, एनर्जी बोलून मला आणखी डबल एनर्जी आली त्या शब्दांनी. ऍटलिस्ट खूप बरं वाटलं आज तुम्ही आलात आणि खरंच मला ही संधी दिलेली आहे. तर नक्कीच मी माझ्याकडनं 2 शब्द चांगल्या रीतीने प्रेरित करणार. तुम्ही खूप सामाजिक कार्य करता, तुमचं प्रोफेशनल पण खूप छान आहे आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप वेगळ्याच आहात. मी बऱ्याच वेळा तुम्हाला भेटले, पण तुम्हाला भेटले की एक वेगळी एनर्जी येते माणसाला. तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण वगैरे कुठलं? माझं जो बालपण आहे ना तो ऍक्च्युली मुंबईला, म्हणजे मी बेसिकली मुंबईवरून आहे आणि स्पेशली मी तशी माझी मदर टंग गुजराती आहे. अच्छा. हा. आणि आम्ही सौराष्ट्र भुज कच्छ. बर. मम्मीकडनं, म्हणजे माझ्या आईकडनं. आणि नंतर लग्न केलं गुजराती. मग सामंत कशा काय? कोकणातच आलो आम्ही. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. अच्छा अच्छा. म्हणजे खूप लहानपणीची गोष्टी. इथे गोष्ट करत बसणार तर कदाचित आपल्याला टाइम पण कमी पडणार. शॉर्टकट मध्ये सांगा ना मला. शॉर्टकट म्हणजे मी जस्ट 9th स्टँडर्डला होती. आय वॉज जस्ट 14 years ओल्ड. आणि बस ते झालं. ते आले कोकणवरनं, ते आमच्या बिल्डिंगमध्ये पेंगेश म्हणून राहिले. आम्ही दोघांनी एकत्र स्केटिंग केलं 5 वर्ष 5 गार्डन्समध्ये. आणि आम्हाला एकमेकाची आवड निर्माण झाली. आणि मी माझ्या आई वडिलांकडे प्रस्ताव ठेवला तेव्हा मी खूप लहान होती. आम्ही 7 years वेट केलं आमच्या मीटिंग नंतर. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण लग्न करूया. आणि मी सामंत झाले. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे ऍक्च्युली फॅक्ट आहे की मी सामंत झाले हे मी माझं जे पूर्ण जे सामंत फॅमिली आहे ना त्यांनाही मी कोकणात जाऊन सांगते की मी धन्य झाले की मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली. आय एम व्हेरी हॅपी. तुमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या प्रोफेशन मध्ये तुम्ही आलात आणि खूप लोकांना मदत करताय. व्यवसायाबद्दल म्हणजे मला असं एक म्हणायचं की मी खरं सांगू ना तर लहानपणीपासून म्हणजे जेव्हा स्कूलला होती, नंतर मी कॉलेज केलं मुंबईला. शिक्षण काय पूर्ण? मी BCom केले माझं. आणि माझा वडिलांचा पहिल्यापासून ज्वेलरी शॉप. हा. सोना चांदीचं, म्हणजे मस्जिद बंदरला मुजी कुंवरजी अँड कंपनी असं. आणि माझा भाऊ वगैरे पण डायमंड आणि ज्वेलरीमध्येच त्यावेळी सगळं करायचे. तर मी कॉलेज करता करता थोडंफार कधी कधी असं माझं वडिलांबरोबर बसायची. आणि ते पहिल्यापासून बिझनेसची ही कला आहे ती मला मिळाली आहे त्यांच्याकडून. आणि इतर ऍक्टिव्हिटीजसाठी पण मी खूप लहानपणीपासून असं म्हणजे ऍक्टिव्ह राहायला प्रयत्न करायची. मला आवड खूप, म्हणजे मला स्पोर्ट्सची आवड खूप सगळ्यात विशेष. अच्छा. हा. आपण प्रोफेशनची गोष्टी करतो आणि इथे मी स्पोर्ट्सची गोष्ट करते की मी बेसिकली लहानपणीपासून कुठलेही स्पोर्ट असतो ना तर मी खूप पार्ट घ्यायची. ते आतापर्यंत तुम्ही करताय? फक्त हा, मी रिअली करते. मला अजूनही आवड आहे. डान्स वगैरे करताय किंवा? खूप खूप खूप. म्हणजे मला खेळायची पण खूप आवड आहे. माटुंगा जिमखाना या सगळ्या ह्याच्यात मी लाईफ मेंबर. हा. इव्हन ते ब्रिटिश लायब्ररी, अमेरिकन लायब्ररीची पण मी लाईफ मेंबर. म्हणजे लायब्ररी जाऊन बुक्स घेणे वगैरे. आणि खूप आमच्या कॉलेजमध्ये पण जेव्हा ऍक्टिव्हिटीज होते ना, काही स्पर्धा होतात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा एलोक्युशन कॉम्पिटिटिव्ह डिबेटिंग, सगळ्यात माझं पार्ट असायचं. आणि मी पार्ट घ्यायची. कुठे कुठे गेली मी पार्ट घेते. तसं म्हणजे असं कुठलाही स्पोर्ट्स असं की मी नाही कधी म्हणत नाही. माझा एक स्वभाव आहे, मला नो म्हणताच येत नाही. माझ्याकडनं ते होत नसेल तरी सुद्धा मी यस म्हणणार. जे पालघरला ज्या रीतीने गुढीपाडवा हे जे साजरा करतायत आणि जे सकाळी 5 वाजल्यापासून जे प्रभात गाणी वगैरे अनेक वर्षापासून हा प्रोग्राम आपला चालू आहे. आणि प्रभात फेरी वगैरे जे सगळं तारपा नृत्य आणि ढोल एवढं सुंदर वातावरण करतात की एकदम हे वाटतं की वा नवीन वर्ष असं. आणि हे सगळे मी त्याच्यात सेक्रेटरी पदावर मला त्यांनी हे घेतलेलं. आमचं संस्कार भारती म्हणून एक आहे पालघरला. आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. आणि आपल्या घरी इथेच आपल्याकडे जागा आहे भरपूर,
तर सगळे आपल्याकडे प्रॅक्टिस करायला येतात. रिहर्सल असतो 1 महिनाभर. आणि खूप छान आपल्याकडे देवाची आणि सगळं गाणी वगैरे आणि भजन कीर्तन. तर आम्हाला खूप बरं वाटतं की आपल्याकडे भजन कीर्तन व्हावं. हे बेसिकली पहिल्यापासून मी माझ्या आईकडनं शिकले. माझी आई स्वतः भजन कीर्तन करायची. तर त्यामुळे आम्हाला खूप आवडतं. आम्हाला बरं वाटतं सगळ्यांना सांगायला या असं चांगलं होतं. तुमच्या घरात येताना आता मी बघितलं की खूप वेगवेगळ्या वस्तू दिसल्या मला. हा सर, त्या कुठता कशा कलेक्शन केलंय सगळं? कलेक्शन म्हणजे काय, मी स्पेशल टाइम कधीच कुठे देत नाहीये. मी काय असते कुठे कुठे माझं असं आहे, काम पण करा आणि 2 दिवस कुठे बाहेर पण जावा. तर मी जेव्हाही कुठे जाते ना तर आपली काहीतरी कुठेतरी एक मेमरी म्हणून काहीतरी घेऊन येते. मग असे ना ते हे बघा, हे मी दुबईला गेलेली माझ्या फॅमिली बरोबर. आणि ते मी बुर्ज खलिफा वरती टॉपवर गेलेली. आणि तिथे गेल्यावर मी माझ्या मुलाला म्हटलं मला ही बेल घ्यायची. मला पहिल्यापासून गणतीची फार आवड आहे. आणि माझ्या घरात तुम्ही बघा ना ऑफिस बेल जास्त दिसणार तुम्हाला. तर मी माझ्या मुलाला म्हटलं मला ही बेल खूप आवडण्याचे, आवाज चांगले मला घ्यायचे. मग मी घेऊन बेल मला पाहिजे. आणि ती आज मी घेऊन आली. त्याला झाले 2 वर्ष दुबईला जाऊन येऊन. आणि खरं सांगते मला ही जेव्हा बघते मला माझी फॅमिली आठवते आणि ती क्षण आठवते की मी वर बुर्ज खलिफाला जाऊन आले. आणि असं मी कुठेही गेली की त्याप्रमाणे मी एक वस्तूचा संग्रह करत असते. मी जॉईंट फॅमिलीमध्ये पुढे आलेली आहे. मी सामंत फॅमिलीमध्ये आले तर आम्ही 10 ते 11 मेंबर्स. माझे 2 दीर 2 नणंद, आम्ही सगळे. मी मोठी, इथे मी मोठी आणि माहेरी मी छोटी लहान असं आहे, उलट आहे. तर इथे आल्यानंतर आम्ही गोरेगावला, लग्नानंतर आम्ही गोरेगावला राहिलो 3 वर्ष. त्यानंतर घर छोटं पडायला लागलं कारण आम्ही एकत्र होतो 10 ते 11 मेंबर्स. मग आम्ही विचार केला तर कुठे मुंबईला तर घर घेणं तेव्हा सोपं नव्हतं आम्हाला. मग आम्ही पालघरला विचार केला शिफ्ट होऊया. माझी नणंद राहायची प्रभू म्हणून पालघरला. तर त्यांच्या थ्रू आम्ही पालघरला आलो. आणि पालघरला आल्यावर पहिलं तर आम्ही खूप रेंटल राहिलो. आम्ही कमला पार्कला वगैरे असं 2-3 ठिकाणी आम्ही भाड्याने राहिलो 3-4 वर्ष. आणि मग करता करता आम्ही इथे जागा घेतली आणि आम्ही आमच्या स्वतः. किती वर्ष झाली इथे येऊन? आम्हाला आय थिंक 31 ते 32 वर्ष झाली जवळजवळ. हो. आणि इथे आम्ही आमचे घर डेव्हलप केलं, जसं जमलं तसं आम्ही करत गेलो. आणि इथे आल्यानंतर पहिलं जसं त्यावेळी तर पालघर म्हणजे एकदम हे वाटायचं की मी कुठे आली मुंबईवरनं. खूप डोळ्यात कधी पाणी यायचं, एसटीचा आवाज यायचा, वाटायचं मी आहे मी शहरात आहे असं. म्हणजे ऍक्च्युली फॅक्ट आहे. म्हणजे त्यावेळी तर फोनची सुविधा नव्हती, काय नाही. असं वाटायचं समोर धावत जायची इथे पेट्रोल पंपासमोर, आईला फोन करायची बाबा मी आहे हा बरोबर, म्हणजे PCOवरनं. आणि अशा रीतीने मी त्यावेळीचे दिवस काढले. आणि तेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, कारण मी आहे ना पहिल्यापासून, मी जेव्हा BCom केलं ना तर माझ्या पहिल्यापासून खूप अति इच्छा होती लहानपणीपासून की मला वकील व्हायचं म्हणून, रिअली. आणि मी खूप ट्राय केली. तेव्हा मला मुलगा झाला वगैरे, आम्ही इथे सगळीकडून सांभाळून घेतो. खूप प्रयत्न माझे असायचे की मला LLB करायची, मला वकील व्हायचे. पण ठीक आहे, काही ना काही कारणाचे करू शकलो नाही करू शकलो हे पार्ट नंतरच आहे. ती कॅपॅसिटी होती किंवा नाही होती जे पण काय असेल. आणि त्यानंतर तरी मी माझं विचार म्हणलं की मी कधी असं बसून राहायची मला सवय नाही लहानपणीपासून. तर मला काय ना काय ऍक्टिव्हिटीज करायची. तेव्हा काय मी एवढं पालघरला कोणाकडे जास्त तेवढी माझी ओळख नव्हती. आणि मग नंतर मी म्हटलं मला काय द्यायचं. त्यावेळी म्हणजे त्यावेळीचे 4,000 तुम्हाला सांगते मी स्टार्ट केलं. त्याला झाले ऑलरेडी 15 आणि 8 23 जवळजवळ 23-25 वर्षाच्या वर झाले असणार की मी माझ्या मिस्टरांनी मला खूप चांगली साथ दिली. माझी फॅमिली एवढी चांगली ना, खरं सांगते. आमची आई वगैरे ते समोरून सांगायचे की तुम्हाला जे करायचे ते करा. म्हटलं हो मी करणार म्हटलं. आणि मी माझ्या आईला सांगितलं की मला करायचं. त्यावेळी फंड्स म्हणून मला गुडलक म्हणून माझ्या आईने मला 4,000 रुपये त्या दिले की तू ह्याच्यात तुला 440 कर, 40 4 लाख कर, हे तू करायचं. म्हटलं ओके. आणि त्या 4 मधनं मी खरं सांगते मी माझ्या कपड्याचा व्यवसाय सुरू केला. मी पालघरमध्ये जवळजवळ 15 ते 17 वर्ष गार्मेंट्स बिझनेस केलं. तेव्हा माझं नाव मी बाहेर बोर्डवर असायचं सामंत कलेक्शन्स म्हणून. आणि खरं सांगू पालघरला माझी जी ओळख आहे ती ह्या बिझनेसमुळे झाली. कारण त्या जेवढी स्कूल आणि कॉलेज आहे ना, इव्हन आपलं देसाई मॅडम टिंकर्सचे, हे सगळे माझी बेस्ट कस्टमर. म्हणजे सगळे ऍक्च्युली मी माझ्या कंपाऊंडमध्ये अशी युनिट बसवायची शॉप टाईप. आणि सगळे इथे यायचे, ती 10 वाजता पण यायचे खरेदी करायला. कॉलेजचे सगळे प्राध्यापक आणि सर प्रोफेसर सगळे, एवढी ओळख. आणि त्यानंतर मी विचार केला की अजून मला पुढे कसं करतो. मी एक्झिबिशन, आपले शिंदे मॅडम होते ना आपले केनम स्कूलचे, ते लोक त्यावेळी एक्झिबिशन लावायचे. आणि त्याच्यात मी स्टॉल लावायची त्यांच्याकडनं भाड्याने घेऊन. आणि मी असं विचार केला धंदा होऊ दे नको होऊ दे, पण आपली ही जी प्रतिमा आहे हे लोकांना दिसू दे, ही प्रीती सामंत आहे, माझी ओळख होऊ दे. तर त्यासाठी मी खूप स्टॉल लावायची वगैरे, भाडं द्यायची.
किती विकून होतो नाही हे मी नाही कधी विचार केले, पण त्या ह्याच्यात मी खरं सांगते टप्प्याटप्प्याने एवढं म्हणजे मी मेहनत खूप केली माझ्या लाईफमध्ये. ते करत करत नंतर मला लोकांनी ऑफर दिली की मॅडम आपण एक्झिबिशन लावूया. तेव्हा सुधाबाई मराठे, विशाखाबाई दांडेकर या सगळ्यांबरोबर मी जॉईन झाली आणि आम्ही खूप वर्ष एक्झिबिशन लावलं आणि जवळजवळ 60 ते 70 स्टॉल माझ्याकडे कमीत कमी यायचे आणि मी एक्झिबिशन लावायची. ते त्या ह्याच्यात पण माझे स्टॉल तर असायचे, पण मला असं वाटायचं की इतर लोकांना पण संधी देऊ, तर मी माझ्या स्टॉलला साईडला करायची आणि त्यांना संधी द्यायची. तर त्याचं मी एक्झिबिशन पण खूप केलेलं आहे. मी पालघरमध्ये आपला भगिनी समाज शाळेकडनं म्हणजे तिकडे जागा घेतली आणि तेव्हा मी समर कॅम्प लावल्या मुलांच्या, लहान मुलांच्या. तेव्हाही माझ्याकडे सेल्सेक्सच्या सगळे सरांची मुलं वगैरे तर लहान होती सगळी, तर त्या सगळ्यांनी माझ्याकडे जेव्हा तेव्हा पण 65 स्टुडंट्स पहिल्या ह्याच्यात होते माझ्याकडे. हां, तर तेव्हा मी एक प्रीती भोयर मॅडम म्हणून आहे टीचर, आम्ही सगळे प्रीतीच होते. प्रीती फणसेकर मॅडम पालघर कॉलेजचे टीचर. आम्ही सगळ्या प्रीतीनेच ही सुरुवात केली. हां, आणि आम्ही समर कॅम्प लावल्या. जवळजवळ मी 2 वर्ष लावल्या. एकदा विठ्ठल मंदिरला पण लावलेली. मग त्यानंतर मला अजून क्रेज आणि आवड निर्माण झाली की मी मुलांसाठी काय करू. मला मुलांना खुश करायला खूप आवडतो मॅडम पहिल्यापासून. तर मी चिल्ड्रन्स डे करते मुलांसाठी. मुलं खुश होतात, तर त्यात काय होतंय त्या निमित्ताने मी पण एक लहान मूल बनते आणि मी पण हॅपीनेस आणते. असं चिल्ड्रन डे करते, विमेन्स डे पण मी सेलिब्रेट करते. मी 5 विमेन स्पेशल सिलेक्ट करून फेलिसिटेशन करते. हां, त्यानंतर आपण जे टीचर्स डे असतो तेही करते. असं एक प्रोग्राम मी आणत दिले, मी करत गेले. खूप व्यवसाय केलेत मॅडम मी पालघरमध्ये. एवढी ओळख झाली. मॅडम, एवढ्या ऍक्टिव्हिटीज करत करत तुम्ही सामाजिक कार्य पण करताय, मी ऐकले आणि बघितले सुद्धा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सामाजिक खरं सांगू ना तर मी ज्या रीतीने शून्यातून एक आज निर्माण केलेला आहे ना, तर मला त्याची खूप किंमत आहे मॅडम. मला असं वाटतंय मी खूप बघते काही फॅमिलीज की आजकाल मुलांचं शिक्षण पण खूप महाग झालेलं आहे आणि प्रत्येकाचे हजबंडच्या एकाच्या हाताने घर चालतो असं नाही आहे. मी खूप लेडीजना बघते जे ऍक्टिव्ह आहे, पण त्यांचे ऍक्टिव्हिटीज आणि सगळं त्यांच्या हे बघते कला, पण ते बिचारे घाबरून बाहेर आणत नाहीये काही गोष्टीमध्ये. हा, तर त्या रीती आम्ही ना आमची काय केलं मग सिंधुरत्न महिला मंडळ हे अनेक, मी पालघरमध्ये खूप महिला मंडळाची सेक्रेटरी आहे आणि आम्ही एवढे कार्यक्रम करायला बघतो की मी त्यांना सांगते घरबार आणि बघा स्त्री म्हटलं की मूल घर चूल जे आहे ते सगळं ते सांभाळते, पण त्यातल्या त्यात तुम्ही ऍक्टिव्ह आहात त्याला बाहेर काढा. तुम्ही घर सांभाळा, मी नाही म्हणत नाहीये, पण थोडी वेळ स्वतःसाठी पण जगा. स्वतःची ज्या आवड आहे ते तुम्ही त्याला दाबून ठेवू नका की मी कुठली वेळ काढू, नवऱ्याला आवडेल की नाही, किंवा हे आमच्या घरात चालत नाही, हे ठेवा बाजूला. आता ते पहिल्यासारखा जमाना नाही राहिला आणि त्या रीतीने मी खूप लेडीज लोकांना एक एनकरेज करते की तुमची ऍक्टिव्हिटीज जे काही तुमची कॅपॅसिटी त्याप्रमाणे बाहेर काढा. मी मागे काय केलेलं एक असं ग्रुप बनवलेलं महिला मंडळ बोईसरला वगैरे, तर मला समजलं काही लेडीज बोलायचे की मॅडम मला पण तुमच्या कामात जॉईन करा. काही लेडीज तर नोकरी केलेली रिटायर्ड झालेली सुद्धा माझ्याकडे येतात आणि सांगतात मॅडम आम्ही रिटायर्ड झालोय, आता आम्हाला बसून राहायची सवय नाही, तर आम्ही काय करायचं. तर मी सगळ्यांना सांगते ग्रुप बनवा. प्रत्येक जण एक ग्रुप बनवा. जो आपण करतो कमर्शियल नाही, जो करतो ते आपल्यासाठी करतो असं समजून ग्रुप बनवा. आणि अशा रीतीने मी एकदा आमच्याकडे ते जागा होती तर मी म्हणजे पोळी भाजी केंद्रापासून मी खरं सांगते 2 मुलं ठेवायची, जेव्हा तुम्ही बरोबर ज्या स्टेशनवर, हे सगळं कल्पना करून मी त्यांना मदत करायला प्रयत्न करायची. आणि बाकी इतर ऍक्टिव्हिटीसाठी पण त्यांना मी खूप इन्स्पायर केलेलं आहे प्रत्येक लेडीजला की तुम्ही इव्हन आम्ही जे एक्झिबिशन लावायचं ना, मी त्यांना सांगायची हा एक्झिबिशन जसे की लोक कमर्शियल करतात की भाडं घेतात, तर मला माहिती आहे जी लेडी आहे तुम्ही विचार करा दिवाळीला स्वतःच्या घरी पण दिवाळी आहे पण तिथे 5-5 दिवस उभी राहते. हा, सगळं त्यांना पण सण आहे, आपल्याला तर त्यांनाही आहे, बरोबर आहे, पण त्याला काय वाटते उदबत्ती विकीन, लोणचं बनवून विकीन तर मला काहीतरी मिळेल, तर त्या आहे. तर मला असं म्हणायचं की पालघरच्या लोकांना पण एक समजायला पाहिजे व्यक्तीने की आज कोणी आपल्यासाठी उभं आहे, अगदी त्यांना थोडंसं रिस्पेक्ट देऊन तुम्ही या घेऊ नका नंतर ठेव, पण त्यांच्या स्टॉलवर जा तरी. मी सगळ्यांना मी ऍक्च्युली त्यावेळी मी फेसबुकवर सगळ्या सोशल सांगते मी की फक्त तुम्ही फेरी मारलात ना तरी विचारे खुश होतात की माझं जे काही सामान आहे येऊन बघून गेले, या घेऊ नका नंतरच्या गोष्टी. पण ते सगळं खूप जरुरी आहे लोकांना मोटिवेट करणे. आजच्या प्रत्येक पुरुष वर्ग म्हणा किंवा जे सर्वसामान्य नागरिक मी म्हणते त्या सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे की जे पण आहे आपण सोशल वर्क, माझं असं म्हणणं की त्यांना आपण कसं हात करून पुढे आणायचं ते बघायचं.
पण आजकालचा जमाना असा आहे की लोक कशी पुढे येतात स्वतःचं बघतात ते आपल्याला चालत नाही. आणि मी एक तुम्हाला अजून सांगते, मी आहे ना 1996 ऑनवर्ड्स म्हणजे आता 30 वर्ष होणार, मी हळूहळू इन्शुरन्स फील्डमध्ये आली. पहिलं मला इन्शुरन्स काय काही नॉलेज नव्हतं, काही समजायचं नाही काय इन्शुरन्स असं वाटायचं मला. पण नंतर हळूहळू इंटरेस्ट कधीपासून आला, माझी रिअल सिस्टर आहे अहमदाबादला, जेव्हा तिच्याबरोबर एक घटना घडली ना, माझे भाऊजी अचानक ॲक्सिडेंटली एक्सपायर झाले आणि त्यांचं इन्शुरन्स होतं. माझी बहीण आहे ना खूप लहान वयात लग्न केलेलं, त्यामुळे ती जस्ट 9th स्टँडर्ड पास होती, ती शिकली पण नव्हती. आणि तिच्यावर जर 3 मुली असं आलं ना तर ते एकदम आम्ही सगळे हलून गेलो अक्षरशः. आणि त्याची वय त्या 32 वर्ष होती फक्त माझ्या बहिणीची. आणि त्यावेळी जेव्हा तिने जे सहन केलं, पण ते काय झालं, आजही ती येत असते पालघरला माझ्याकडे, बट आय सॅल्यूट हर. का काही कोणाकडे काही हात न लांबवता माझ्या भाऊजींचं जे काय इन्शुरन्स मिळालं ॲक्सिडेंटली गेल्यामुळे डबल मिळालं. तिने ते पैसे पोस्टात इस्टे टाकून जे काय मिळत होतं त्यातूनच मुलींचं शिक्षण, मुलींचे लग्न करून आज भांडवल सांभाळून आज मुली कॅनडाला आहे, कुठे आहे, शिकलेली आहे. आम्ही एवढे हॅपी आहोत ना. ते त्याच्यावर त्या दिवशीपासून म्हणजे मला असं वाटलं की इन्शुरन्स जरुरी आहे. मी बोलताना वाटेल पण मी अगदी खरं सांगते मॅडम, तेव्हा मला इन्शुरन्सची मला मिटिंग होतात ना इन्शुरन्सच्या, ते मला हे काय वाटायचं नाही की नाही काय नाही असं. पण हे जेव्हा रियालिटी बघितली आणि मी मनावर घेतलं की मी घरोघर इन्शुरन्स देणार, मी घरोघर मेडिक्लेम देणार. कारण मेडिक्लेम आजच्या दिवशी एवढं इम्पॉर्टंट आहे, कारण मी एवढ्या लोकांचे क्लेम सेटलमेंट करते. तर 30 वर्ष झाले मला या फील्डमध्ये, आणि ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मी लोकांना सांगते, उलट मी ऑप्शन देते की बाबा असं आहे असं आहे, तुम्हाला जी तुमची कॅपॅसिटी त्याप्रमाणे करा. मेडिक्लेम खरं सांगते म्हणजे मी पहिलं माझ्या कस्टमर बघते, नंतर माझ्यासाठी माझी कंपनी. मी कुठल्याही मीटिंगला आमचे सर असो कोणी असो मी सगळ्यांना सांगते की सर हमारे कस्टमर के लिए उनको जो पॉसिबल है वो पहला, जो मेरे को जब तक वो बात नहीं पट रही है तब तक मैं उनको नहीं समझा सकती. पहले मैं कन्विन्स होनी चाहिए, फिर मैं मेरे कस्टमर को कर सकती हूँ. असा करून मी आजच्या दिवशी प्रत्येकाला ती सेवा द्यायला खूप प्रयत्न करते मॅडम. आणि हसत मला असा आनंद आहे, मी माझं वर्क एन्जॉय करते. म्हणजे काही वयानंतर माहितीये ना लोक म्हणजे मी थकलो, मी जमत नाही, मस्करी नाही. जो माणूस बसून राहिला ना तो उलट थकणार. मी ऍक्च्युली सांगते फॅक्ट आहे, जर कोण बसून राहिला ना तो थकणार. तर त्यापेक्षा धावा, थकायला नाही होणार. माझा मुलगा माझी काळजी करतो आणि सांगतो जेव्हा इथे येतो तेव्हा पालघरला, तो राहतो मुंबईला, पालघरला आला की पप्पाकडे कंप्लेंट करतो, पप्पा मम्मी बघा ना आता या एजला पण किती धावपळ करतात, आम्हाला तिथे काळजी वाटते. अरे मी त्याला सांगते बाळा तू काळजी करू नको, मी काय जबरदस्तीने धावून कामं करत नाही, की मी काय फोर्सिबली करत नाही. मी खूप एन्जॉय करते माझं काम आणि मी ह्याच्यातच फ्रेश राहते माझ्या कामात. आणि मी समोरच्यांना पण चांगलं देते ना तर मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. तुमच्याशी किती बोलावं कमीच आहे. मला पण खूप बोलायची आवड आहे, मला स्पीच द्यायची लहानपणीपासून आवड आहे. मी एवढं सगळं स्वतः करताय तर तुम्ही ह्यातून महिलांसाठी पण खूप कामं करतात. हो हो. तरी पण एखादा वेगळा संदेश काय द्याल तुम्ही महिलांसाठी? मी महिलांसाठी संदेश असं देणार की लाईफमध्ये ना काय त्याला म्हणतात ते, पहिली गोष्ट तर घाबरून राहू नका, माझं असं म्हणणं आहे. काही महिला एकदम बिचारी ना काही गोष्टी आतल्यात सहन करतात, मी खूप वेळा मार्क करते. ते कोणाला बोलायची डेअरिंग नाही करत, बघा व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की खोटं करू नका, खोटं बोलूही नका, पण कोणाचं खोटं सहनही करू नका. मी तर स्पष्ट बोलते. चांगल्या चांगल्या लेडीजचे एक एक उदाहरण ऐकते ना मी मॅडम, मुंबईला इथे पालघरला पण नाव आता घेत नाही मी, पण अशा अशा उदाहरण आहेत की चांगले चांगले डॉक्टर्स सहन केलेले आहेत हजबंडचं आणि कुटुंबाचं. तर ऐकून असं वाटते की ही लेडी कशी काय. तर त्यांना मी एकच सांगते की मॅडम तुम्ही आहे ना तुमच्या ह्यानी हे राहतो नाही समाजमध्ये, समाज काय समाज आणि हे सगळं बघून चालतो का आजच्या दिवशी. तुम्ही कोणाशी खोटं करू नका, पण ऍटलिस्ट स्वतःबरोबर जे कोण खोटं करत असेल त्याला तरी स्टॉप करा. तुम्हालाही पूर्णपणे अधिकार आहे जगायचं. पुरुष जसं जगतो जे काय, तर इथे असं नाही की करण्यापेक्षा अन्याय सहन करणं पहिलं गुन्हेगार. कालची एक गोष्ट असं झालेली आहे, तर माझे मिस्टर सेम बोलले, म्हटलं असंच हे XYZ व्यक्ती असं असं मी आज ऐकलंय, कालची गोष्ट आहे. तर ते मला बोलले की अन्याय जो सहन करतो ते अन्याय त्यांनी करूच नाही सहन कधी असं. तर त्या रीतीने माझ्या हिशोबाने तर मी, आणि एक अजून पॉईंट आहे,
मी रिअली सांगते, जेव्हाही कोणाचं लग्न होतोय आणि मी लग्नाला जाते, तो माझे रिलेटिव्ह असो की फ्रेंड असो की कोणी असो, आपण विश देतो, खूप चांगले ब्लेसिंग्स देतो, बेस्ट विशेष असं करून हात मिळवतो, पण माझी गोष्ट तिच्या कानापर्यंत एकच जात असते एव्हरीवेअर. हा, मी खरं सांगते की बाळा चांगली राहा. मी रिअली सांगते, मी सगळ्यांना एकच सांगते, तू चांगली राहा, तुझ्या कुटुंबाबरोबर खुश राहा. तुझी खुशी पण महत्वाची आहे आणि त्याने खुश कर समोरच्यानं. पण एक लक्षात ठेव, तू स्वतः अन्याय कधी करू नको कुणाबरोबर, पण त्यांच्या अन्याय पण तू सहन करू नकोस. ही गोष्ट काय माझी लक्षात ठेव. हे पहिल्या दिवशी, लग्नाच्या पहिल्या दिवशी मी त्यांना ही सल्ला देत असते. आणि आजही तुम्हाला सांगते, ज्या ज्या मुली लग्न करून गेल्यात ना, त्या सगळ्या आजही मला फोन करतात. कुठे कुठे आहे लांब लांब, पण मला फोन करतात की मॅडम वो आपकी बात को मैंने ध्यान रखा है. महत्वाचं आहे. कारण आता हल्ली बघतो ना आपण समाजामध्ये की डिवोर्सचे वगैरे प्रमाण किती वाढलेलं. यावेळेस काय करावं कळतच नाही. म्हणजे मुलींनी सहन करायचं की नाही करायचं, नक्की चुका कोणाच्या आहेत. नाही खरोखर खूप म्हणजे अशा या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल की नक्की चूक कुणाची आहे? मला एक सांगते तुम्हाला ह्या बाबतीत मी की एकदम प्रॅक्टिकल गोष्ट करते मी तुमच्याबरोबर. माझ्या हिशोबाने तर मुलगी असो किंवा मुलगा, पण त्यांच्या आई वडिलांनी आहे ना, खरं रोल तर आई वडिलांचं आहे असं मला वाटतंय. मुली मुलांच्या मनात कधी काय नसते. आई वडिलांनी ना खूप समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी एकच विचार करायला पाहिजे, जर माझा मुलगा की जर माझा मुलीला किंवा माझ्या सुनेला जर मी खुश ठेवणार तर मी ऑटोमॅटिक खुश आहे. आता समजा मला मुलगा आहे आणि मला सून आहे, जर मी माझ्या सुनेला खुश ठेवीन ना, बरोबर लक्षात ठेवा, आणि हा 100% परफेक्ट आहे. माझी सुनेला जर मी खुश ठेवणार तर मी ऑटोमॅटिक सगळे खुश ठेवणार. माझा मुलगा खुश राहणार, माझा नवरा खुश राहणार, माझी जे काही ग्रँड डॉटर वगैरे ते खुश. मेन आता इथे मला सुनेला खुश ठेवायचं. अशा रीतीने जर प्रत्येक आई वडिलांनी विचार केला ना मॅडम, मी खरं सांगते तुम्हाला, तर अशा गोष्टी खूप पर्सेंटेज उलट कमी होणार डिवोर्सचं प्रमाण. मी प्रत्येक ठिकाणी बघते, काही आई आपल्या मुलीशी कसे बोलतात, आपल्या मुलाशी कसे बोलतात, आपल्या सुनेशी कसे बोलतात. मी त्यांना समजवायला प्रयत्न पण करते, रे ऐसा क्यों बात करते हो, वो बेटी किसी काय तर आपली बेटी हुई आहे ना, बरोबर आहे की नाही. आणि कधी कधी काही मुलींना मी समजवते की बघ बाबा, पहिल्याचा जमाना वेगळा होता, आताचा वेगळा आहे. पहिलं मुलींना एवढं शिक्षण नव्हतं, एवढं काय स्वतःच्या पायावर कामधंदा करायचे नाही, तर बिचारे चुपचाप सगळं न्यासन करून पदर बिदर डोक्याला घेऊन राहायची. तो आता जमाना नाही आहे, मान्य आहे, बरोबर आहे. पण ऍटलिस्ट तुम्ही भले कमवतात, तुम्ही आई वडिलांच्या हाताखाली चांगले संस्कार घेऊन मोठे झालेले आहेत, पण तुम्ही आज स्वतंत्र मनाचे राहा, तो काय प्रश्न नाहीये. पण थोडंफार तुम्ही पण बघून घ्यायचं, जो मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर लहानपणीपासून इज्जत ठेवून रिस्पेक्ट ठेवून मोठा झालेला आहे, मी रिअली सांगते, तर तुम्ही त्या मुलाला म्हणजे मुलीला मी ही शिक देणार, तर तुम्ही त्या घरात जेव्हा पाऊल ठेवताय तर तो घर तुमचा आहे, ते आई वडील तुमचे आहेत, तो मुलगा त्यांच्या आई वडिलांकडे मोठा झालेला आहे, तर तुम्ही खोटी खोटी गोष्ट करून त्याला त्याच्यापासून लांब नका. ते जेव्हा लांब करतात तर मुलगा इथे ना, बॉय जे असतो ना, त्याची हालत होऊन जाते. त्याला वाटतं की मी माझ्या बायकोचं ऐकू की मी माझ्या आईचं ऐकू, पण असं कधी करू नये. तुम्ही एक लक्षात ठेवा, पैसा म्हणजे सगळं नाहीये लाईफमध्ये. तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने राहिलात ना, खुशीने एकमेकाला सांभाळून घेतलं ना, तर ऑटोमॅटिक खुशी येते. आणि मी ऑलवेज बघते, हे कसं असतं माहितीये, इगो चिडला तर पहिलं फेकून द्यायला पाहिजे माणसाने. जिथे इगो येतो ना, की तो नाही बोलला तर मी का बोलू, तो प्रकार कधी नाही पाहिजे कोणाच्याच फॅमिलीमध्ये. आणि दुसरी गोष्ट कशी की आता समजा की आपण मुलाशी बोलतो, सुनेशी बोलतो, आपल्याला म्हणजे मी सांगेन ते करायचं, तो विषय सोडून द्यायला. आता तो जमाना नाही राहिला. म्हणजे जे आपल्याला मला असं वाटत असेल ना की ना हे बहुतेक असं नाही करायला पाहिजे, तर तेही बोलायची पद्धत असते. त्याच वेळी जर तुम्ही त्यांना कापायला जाणार ना तर नाही चालणार. मी रिअली सांगते, म्हणजे एक्झाम्पल देते. आता माझी सून आहे, मुलगा आहे, समजा आता फिरून आले, मुलीच्या माझी नातीचं आता वेकेशन झालं, फिरून आले, एक एक्झाम्पल आहे ना, महाबळेश्वर जाऊन आले, विहार नक्की आम्ही आपण कधी चुकूनही जास्त मध्ये पडेल, जास्त प्रश्न जास्त हे, तुम्ही जेवढा वा खुश बेटा, छान ना बाळा, असं केलात ना की त्यांना आणखी तुमच्याशी बोलावंसारखं वाटते. आणि मग तुम्ही असं बोलत राहणार की अरे तू आता तर जाऊन आला, तू एवढं तर खर्च करतो, कशासाठी एवढा तू खर्च करतोयस, की त्याला काय होतोय, अरे काय बोलायचं आणि हे उगीच आम्हाला ऐकवतोय. तर ह्या गोष्टीपासून लांब राहायचं. आणि जेव्हा तुम्हाला खरोखर असं वाटतं ना की अति चालली आहे, एक एक्झाम्पल, तर शांतपणे समोर फॅमिलीवर बसून समजावायची पण एक रीत असते. ते रीत कुणाला समजत नाही. आणि सगळ्यात मेन पार्ट आता तुम्हाला सांगते फायनली,
आजकाल आहे ना मेसेज आहे ना, मेसेज त्यांनी सगळ्यांची वाट लावली. अगदी खरं आहे. ऍक्च्युली तुम्हाला सांगते, असे माझ्या समोरचे एक्झाम्पल्स आहेत की तिला जर बोलायचं पॉवर नाहीये तर ती मेसेज मध्ये बोलून टाकते. अरे तू अशी, तू तशी, तू मला असं केलं तसं केलं, आणि ती समोर वाचून म्हणजे तो मेसेज एकदा गेलं तो कधी मिटू नाही शकत. बरोबर. त्यापेक्षा तुला जे बोलायचं आहे ना, आईला बोलायचंय, जर सुनेला किंवा मुलीला किंवा मुलाला जे काय असेल समोर बसवा. मी तर त्या गोष्टीमध्ये मानते, समोर बसा, एकमेकाशी बोला. तुम्ही वन साईडने राईट आहे जरुरी नाहीये. तुम्ही ज्या वन साईडने बोलणार तर ती पण तुम्हाला समजावून सांगणार, तर काय होतोय दोन्ही साईडने होत आहे. पण तुम्ही ज्या मेसेज करताय तो वन साईडने असतो. त्यामुळे मी प्रत्येक तुम्ही मेसेजनी कधी असा नका करू. खूप लोकांनी मेसेजनी वाट लावली की बाबा तू काल असं केलं ना, मला आवडलं नाहीये, पण त्याच्यात यायची गरज काय. त्यांना फोनवर बोला किंवा समोर बसून बोला. हे मी खूप समजवत असते. काही समजतात, काय नाही समजत. त्यामुळे मला असं वाटतं विषय बोलला तुम्ही, मी खरं अगदी फॅक्ट सांगते तुम्हाला. आणि मी तुम्हाला सांगू ना, या सगळ्या गोष्टीला ना माणसाचा स्वभाव तुम्हाला खुश राहायचंय की तुम्हाला हे व्हायचंय, तुमच्या स्वभावावर डिपेंड आहे. अगदी खरं. मी रिअली सांगते, तुमच्या मी असं केलं तर त्याचा स्वभाव दोष, हा चांगला झाला त्याच्या स्वभावामुळे. मला असं वाटतं की जे काही आपण गोष्टी बघतो बाहेर, एक्सपिरियन्स की काय घडते, हे माणसाच्या स्वतःच्या स्वभावामुळे असतो. कोण म्हणणार काय मी खराब आहे का, माझा स्वभाव खराब आहे का, असं कसे बोलतात, असं नाहीये. तुम्ही बारीकीने निरीक्षण करणार ना तर तुम्हाला ह्या गोष्टी कधी समजणार, जेव्हा तुम्ही कोणाशी चर्चा करतायत, डिस्कशन करतायत, किंवा तुम्ही कोणाबद्दल काय ऐकतायत, काय गोष्टी होत आहेत की अमुक अमुक असं झालं, यांच्याकडे असं झालं, आणि जेव्हा तुम्ही त्यांना समजावायला जातात तर त्यावेळी समजते की जो काय तुम्ही आज हॅपीनेस आहे तुमच्या स्वभावामुळे. तुम्हाला काय चुकीने काय घडलेलं आहे ते सुद्धा तुमच्या स्वभाव आहे. तुमच्या स्वभाव जर चांगला आहे, मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे लहानपणीपासून, की तुम्ही जेवढे तुमच्या हाय ना गोड ठेवायचं. माझी आई काय सांगायची, जिथे गुळ असे ना गुळ, तिथे तुम्हाला काय बोलायची पण मास्टर आपण येऊन बसणार, तिथे हे गोड ठेवा. तुम्ही किती दिसायला चांगले, किती काय पैसेवाले, हे सगळं बाजूला, पण जर तुमची टर्म चांगली नाही ना तर काही नाही. ह्या ना माणसांना जवळ पण घेतो आणि माणसांची संबंध तोडतो पण पूर्णपणे. त्यामुळे तुमचे रिलेशन तुम्हाला कसे ठेवायचे हे तुमच्या नेचरवर आहे. आणि माणसाने नेचर स्वतःलाच सुधारावं लागेल. कोणाचं सांगून नाही, मी सांगेन अरे तू तुझा स्वभाव सुधार, तर तो नाही सुधारणार कधीच. पण त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे स्वतःच, की बाबा स्वतः मी रिअली सांगते, मी ही माझी ऑफिस आहे, मी शांतपणे रात्रीची इथे 1 तास बसते म्हणत एव्हरी नाईट. मी इथे आफ्टर डिनर जवळ 1 ते 1.5 तास बसते इथे, आणि शांतपणे अख्खा दिवस मी काय केलं, कुणाला भेटली, कुणाशी बोलली, किंवा उद्या मला कुणाला भेटायचं आहे, मी खूप निरीक्षण माझ्या स्वतःचं करत असते. आणि त्या ह्याच्यात मी बघते, माझी लिस्ट असते डेली एव्हरी डेची, त्यात बघते आज माझ्याकडनं काही चुकलंय का. तर मी रिअली दोन सॉरी म्हणायची जी प्रथा आहे ना, ते बोला, त्याला लाजू नका. मी ते सरळ सांगते, माझ्याकडून हे चुकलेलं आहे, आय एम सॉरी. माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात, असं काय सगळे काही सर्व गुण संपन्न 100% नाही, कोणाहीकडनं होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या तुम्ही स्वतः जेव्हा अभ्यास नाही करणार, आपण अभ्यास लोकांचा करतो, पण जेव्हा जी व्यक्ती स्वतःच्या जे दिवशी अभ्यास करणार ना तर ते तुम्हाला स्वतः आतून सांगणार. तुमच्या आतलंही मन आहे, लक्षात ठेवा, आपलं बाह्य मन पण आहे ना, आतलं पण आहे. तर आतलं मन तुम्हाला स्वतःहून सांगणार एका दिवशी की हे तू बरोबर केलेलं आहेस, तू घाबरू नको. जर आपण खरे आहे ना तर आतून तुम्हाला बोलणार तू घाबरू नको, तू बरोबर केलंस, तर आपल्याला आणखी हिंमत येणार की नाही मी राईट आहे. पण जेव्हा आपण काय चुकलो तर आपण थोडी ढिले पण होऊन जातो, नरम होतो की माझं चुकलेलं आहे, तर आतलं मन पण बोलतोय ना तू चुकलेलीस, पण काय नाही, तुला कळलं ना, तू मानतेस ना, देन इट इज गुड. पण काही लोक मानतच नाही स्वतःची चूक, तेव्हा त्यांना ते परिणाम भोगायला. मी रिअली सांगते, म्हणजे काय एक्सवायझेड जो पण असेल ते. आणि मी सगळ्यांना खरं सांगते, माझ्या लाईफमध्ये असे एक कामाच्या संदर्भात हे बोला ते बोला, मी खूप अनुभव घेतात माझ्या लाईफमध्ये. मी लोकांचा पालघरमध्ये संखेडा कॉम्प्लेक्स, साईनगर असे एरिया आहेत, कमला पार्क, लोकांच्या पायऱ्या चढलेल्या आहेत, आणि मी माझं सामान खूप विकलेलं पण आहे मॅडम. मी घरोघर गेली, आजही जो कोण आहे मला ओळखतात की ह्या मॅडम 2 माळ चढून आपलं जे आहे प्रोडक्ट विकायला यायचे. आणि मी कधी माझ्या कुठल्या कामाला लाज नाही ठेवली, मेहनतीला लाज नाही आहे. मी उलट
जसं मगाशी बोलली आई बोलली माझी की हे काय गोड ठेव, तर तू जेवढं प्रेम देशील ना तेवढं चारपट प्रेम तुला मिळणार. आपला महाराष्ट्रामध्ये जसं म्हणतात की काय म्हणतात ते, दुसऱ्या इथे तुम्ही फुलं लावलीत की इथे सुवास असं आहे ना काहीतरी, आपल्या तर ते ऍक्च्युली फॅक्ट आहे. ते मी बोलायचं म्हणून किती भाषण करायला नसले, पण हे खरंच तुमच्या आयुष्यातले मी रिअली म्हणजे आज काय आपण हे ठरवून नाही बसलो इकडे. माझ्या मनात जे आहे, मला उलट चांगली संधी मिळालेली आहे की माझ्या मनातला काहीतरी दोन शब्द बोलू जे लोकांपर्यंत जाऊ नये. आणि त्या रीतीने खूप विषय आहेत मॅडम बोलण्यासाठी, काय आपल्याकडे कमी विषय नाही, कारण आपण त्याच्यातून एक एक टप्प्याने वर आलेलो आहे. आपण सीडी चढतो, सीडी बघतो, अरे बापरे एवढं चढायची, कधी त्यापासून बोलतो, पण ती सीडी चढायला तुम्ही एक पायरी दोन पायरी करणार तेव्हा तुम्ही वर. आणि टॉपवरचं दृश्य काय असतं तुम्हाला नाही, कारण तेव्हा माणूस तिथे सक्सेस होऊन पोचलेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत ना. आणि मी खरं सांगते, आजच्या दिवशी आम्ही सिंधुरत्नमध्ये आहे, आमच्या सिंधुरत्नच्या लेडीज जे आहेत ना एवढे बिचारे लाजरे ना, कधी बाहेरच पडत नव्हत्या, एकदम हुशार, घराचं जेवण बिवण एकदम मस्त. तर मला आहे ना आमच्या ग्रुपमध्ये मी जायचं सगळं बघायचं, तर प्रीती मॅडम वाटतं हे लोक माझ्या बायका का करत नाही. तर मला सगळे बोलायचे आमच्या सिंधू की मॅडम ह्या लोकांना आपण घरातनं बाहेर काढा ना, आमच्या बायकांना पण. म्हटलं असं कसं मी बाहेर काढू, तर म्हणे काहीतरी तुम्ही असं प्रोग्राम करा काहीतरी. मग आम्ही बिझी स्टार्ट केली. हा, मग आता आपलं भगिनी समाज शाळेच्या समोर जे ग्राउंड आहे ना, आता महिन्यातून एक दोन वेळा आम्ही भेटतो. आता खरं सांगू ना, भेटून आम्ही जी मजा करतोय ना, तर उलट मी कमी वाटते ते मला जास्त वाटतंय. अशा बायका आहेत त्या, आणि काय एन्जॉय करतायत, काय उड्या मारतायत, काय फुड्या, काय खेळतायत विमेन्स डेला. तर मी म्हटलं तुमची हुशारी दाबून का ठेवलेली आतापर्यंत. तर म्हणे प्रीती मॅडम तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. आणि आता एक एक असे प्रोग्राम, आता माझ्याकडे इथे गाणी म्हणायला पण त्या बायका येतात संध्याकाळचे. त्यानंतर आम्ही असं ठरवतो की चला आपण पिकनिकला बाहेर जाऊया, आम्ही जातो. काही बायका अशा आहेत की नाही आम्ही घर कसं सोडू, नवरा 6 वाजता येणार. तुम्ही करा ना किटला नाही तुमचं. तो आणि तुमच्या नवरा कधी असं बोलणार नाही की तू का बाहेर गेलीस, उलट तो खुश होतो की माझी बायको हॅपी आहे, ती एन्जॉय करते. हे तुमच्या मनातली भीती आहे की अरे तो याच्या आधी मला इथे रेडी पाहिजे, असं काही नाही. तुम्ही जे म्हणजे आता बघा मी खरं सांगते, आणि टुडे आय एम सिनियर सिटीजन, आय विल बी 62 इन जून. आणि मला असं वाटतं की ह्या एजमध्ये पण मला जेवढं जमेल एवढं मी सगळं करत राहू. तर त्या ह्याच्यात कधी हे नसते की तुम्ही हे करू शकत नाही की धावू शकत नाही. तुम्ही ज्या दिवशी तुमची एज पकडली ना, तुम्ही काय नाही करू शकत. एज फक्त आकडा आहे, नेवर. मन माणसाचं फ्रेश असेल. मला खूप वेळा मी काय सांगते, हो मी बोलविलीला चालली आहे, मी तिकडनं मी जाणार इकडे ठाण्याला जाऊन येते. तर कधी माझे मिस्टर असं चुकून कसं बोलायला गेले ना की अगं प्रीती तू जरा समज, आता आपण लहान नाही राहिलो, आता आपण सिनियर सिटीजन आहे, जरा समजून धावतो. तर मी म्हणायची हो मला कधीही माझी एज दाखवू नका. तुम्ही ज्या दिवशी मला हा शब्द बोलला ना, तर मी धावते ना, तर थोडं मला ब्रेक लागतो. आणि ऑफकोर्स तुम्ही मला सल्ला चांगली देतात की काळजी घे, जास्त धावपळ करू नको. का तर सध्या पडण्याची गोष्टी खूप बाहेर ऐकतो आपण की माणूस जड पडून पडतो, बाथरूम मध्ये पडतो, हे सगळं दिसते आपल्याला आणि समजते. तर ते गोष्टी मी बरोबर मनावर ठेवीन, ते तुम्ही काळजी करू नका. बट मी ज्या रीतीने प्रोग्रेस करायला बघते तिथे मला अजूनही पुढे जाऊ द्या. आणि खरं सांगते, माझं एक मत आहे की माझ्या बरोबर म्हणजे मला असं वाटतं की जेवढ्या लोकांना मी हात धरू शकू ना, मी सगळ्यांना पुढे येऊन जायला विचार करते. आणि माझ्या लाईफमध्ये जसं मागाशी मी बोलली ना की 30 वर्षापूर्वी मी माझं जे काय बिझनेस सुरू केलेलं, मला कोणी ओळखत नव्हतं. पालघरमध्ये एक गांधी फॅमिली, आणि मी फक्त त्यांच्याकडे असंच कपडे आणि सगळं सेल करायला जायची. त्यांच्याकडे जायची तर ते त्यांचे सून वगैरे सगळे घ्यायचे, आणि ते जे बापूजी त्याला म्हणतात ते बसायचे तिकडे आणि ते बघायचे की ही लेडी गुजराती आहे, कशभूजची आहे, आणि असं ती हे सामान विकते. तर ते त्यांना माझ्याबद्दल खूप एक रिस्पेक्ट होतं. ते एका दिवशी मीच त्यांना म्हटलं बापूजी, आम्ही आमच्या वडिलांना पण बापूजीच म्हणायचं, मला ती एक फिलिंग आलेली त्यांना. तर मी म्हटलं बापूजी मला आहे ना कोण ओळखत नाही पालघरमध्ये, तर जरा बघा ना कोण मला असे बोलते डोळे पाणी येते खरं सांगू तर मी त्यांना सांगायचे की मी कशी याच्यात पुढे येऊ. तर त्यांनी सांगितलं चल मी तुला सेल्सियस ऑफिसमध्ये घेऊन जातो. तुम्ही म्हटलं बापरे सेल्सियस म्हणजे मला हे वाटायचं एकदम की त्यात मोठे ऑफिसर असणार, तू चल. म्हणून मी गेली, माझ्या हातात 2 बॅगा होत्या कपड्यांचा, आणि मला वर घेऊन गेले. आणि तिथे आजही त्या सगळे माझे क्लायंट आहे, आणि सगळे मला तिथे पिंपळे सर, भुसारा मॅडम, सहारे मॅडम, संख्या मॅडम, सगळे सिनियर लोक बसले. नाही ह्याने होते 2 मिनिटं सांगितलं हे प्रीती सामंत मॅडम आहे,
पालघरला आलेले आहेत, असं असं हे विकतात, त्यांना जरा तुम्ही सगळे सपोर्ट करा. आणि असं कोण मला बोलले, चल बाळा मी निघतो, म्हणजे असं एक देव आला आणि मला ओळख ना असं, आणि ते सगळे तुझे सामान काय दाखव आणि आता काय मी ते येत राहा. निघताना मी पायरीपर्यंत धावली त्यांच्या मागे माझी बॅग आठवून, आणि मी म्हटलं अरे बापूजी, मी कुठल्या शब्दांनी तुमचं काय हे करू मला समजत नाही, असं मला शब्दच नव्हतं बोलायला. तर मला ते जे मी आज तुमच्याशी जो शेअर करते ना, पालघरमध्ये खूप लोकांशी मी शेअर केले हा विषय, आणि ते मला एकच बोलले, बघ बाळा मी काही करत नाही तुमच्यासाठी, मी जिवंत आहे, बघ हे जे काय दिलं सगळं देवाचं आहे, मी जिवंत आहे तो पण मला एवढंच माहिती की मला तुमच्या सगळ्यांचं चांगलं करायचं, तो ऑटोमॅटिक मी पण चांगलं राहणार, बरोबर. तर मी माझा खिशातून हात घालून पैसे द्यायची भले माझी कॅपॅसिटी नाही आहे, पण निदान मी तुम्हाला काहीतरी कुठेतरी तुम्हाला पुढे आणण्यासाठी एक असं टच करून पण तुम्ही पुढे येतायत ही वृत्ती कायम ठेव बाळा, मला बोलली. तर मी कधी नाही विसरणार, मी सगळ्यांचे हात पकडून पुढे आणणार म्हटलं. आणि मग दुसरा शब्द बोलायला एवढं लागल्यासारखं मला बोलले की दुसरी गोष्ट अशी आहे, मी ज्या दिवशी नाही राहणार ना, मला बोलले, तर मला हे कोण ठेवणार नाहीये, माझं हे सुद्धा सगळं हे करून टाकणार आहे. आणि एकदम मी बापरे, मी अशी ही झाली, ते तो मी किती छोटी होती वयाने, पण मला एवढं हे झालं, म्हटलं काय मला शिकून गेली ही व्यक्ती. आणि आज मी रिअली सांगते, 2021ला जे कोरोना पिरियड होता, तुम्हाला माहितीये त्याच गांधी फॅमिली पूर्ण गेलं, त्याचा नातू फक्त राहिला, तेव्हा तो 9 वर्षाचा होता, इथे हायवे रोडला. आणि आय थिंक सगळ्यांना पालघरला त्यावेळी मेसेज यायचे ना फेसबुकवर, 21 खूप बेकार होतं त्यावेळी कोरोनाचं. तर त्यावेळी त्यांचा मुलगा तो गेला, सून गेली, आई स्वतः गेली, नातू एकटा राहिला. तर मला एवढा फील झाला. आणि आज जसं तुमच्याशी शेअर करते, मी खूप लोकांशी शेअर करते, सगळे म्हणतात की मॅडम तुम्ही कसं काय या स्वभाव ठेवून सगळ्यांना पुढे आणतात. मी म्हटलं मी पण सेम उत्तर देते, मी नाही करत. मला त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्यांनी दिले, माझी आई, आता बघा मी हे माझ्या आई म्हणजे माझे सासूबाई आहे, पण त्यांना विचारल्याशिवाय मी काही करत नाही. आजही माझे दोन्ही आई आहे, माझा मेन फोटो दोन्ही आई आहे याच्यामध्ये बघा, मी दोन्ही आईना माझ्याबरोबर ठेवते. हे दोन्ही आई पालघरला जेव्हा पण शेवट तेव्हा माझ्याचकडे होत्या. हां, दोन्ही आई म्हणजे त्यांना आज 2010ला दोघे माझ्याकडे होत्या. दोघे मध्ये गुजराती महाराष्ट्रीयन, पण मैत्री खूप होती दोघांची. माझ्या आईला मराठी जमायचं नाही, ह्यांना हिंदी जमायचं नाही, तरी बोलणं तुटकं मराठी. तर हे ऐकायला आम्हाला बरं वाटायचं. आणि एवढी मैत्री ना की 2010ला मार्चला ह्या आई गेल्या, माझ्या आईला फील झालं, मे पासून त्या इथे आल्या, त्या पॅरालिटिक झाल्या माझी आई. आणि 6 महिन्याच्या अंतरावर 11 सप्टेंबरला त्या गेल्या ह्याच घरात. म्हणजे कशी मैत्री असेल तुम्ही विचार करा. तर त्यामुळे मी कधी म्हणजे मी माझ्या आईनं मी जेव्हा पालघरला ऑफिस सुरू केलं ना ICICI बँकच्या पाठी, तर मी ह्यांना विचारलं एज युजल, आई मी ऑफिस करू की माझ्या कपड्याचा पण व्यवसाय आहे ना, तर दोघांपैकी काय करू, मी पालघरला बाहेर काय सुरू करू. ह्यांनी मला एकच सांगितलं, तू जे करशील, तू जिथे पण दगडा फोडशील ना पाणी येईल, त्यामुळे तू करणारी आहेस, तू तुझ्या मनाने ऑफिस कर, तू कपड्याचं कर, असं मला फक्त हात फिरवायची मागून. आणि आजही मी अशी प्रदक्षिणा करताना सांगते हात फिरव, आणि मी सगळं रिअली सांगते, मी अशी बोलून जाते त्यांना. मी कुठे गेली ना, मी फिरायला गेली की कामाला गेली का मीटिंगला गेली की काय बिझनेस मीटिंग, मी त्यांना सांगते आई मी ते जाऊन येते, ते आहे माझ्याबरोबर. आणि माझी आई पण, म्हणजे दोघांना मी खाली पण तुम्ही हॉलमध्ये आमचं येणार ना तर मी फुलं ठेवते, सगळं ठेवते, 2 आई आहे असं करून. आणि मी आजही मी खरं सांगते, पूर्वज जे आहे ना त्यांचा आशीर्वाद खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं आई वडील आहे ना, त्यांना आपल्याबरोबर कायम ठेवा, ते आहे हे लक्षात ठेवा. हा मी माझ्या अनुभवाने बोलते, देव तर आहेच आपल्याबरोबर, पण देव माझी आईने मला एवढं प्रॅक्टिकल सगळं शिकवलं. स्वतः महाराष्ट्रीयन असून त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी पण किराणा स्टोअर चालवलं 15 वर्ष. ऑर्डर फोन आहे ना, फोन असं उलट उचलायचं, त्यांना फोनचा रिसिव्हर कुठे असतो हे माहित नव्हतं. ते इथे बसून देवीचा रोडला ऑर्डर द्यायचे, माल लेके आ, हिंदी बोलायला लागले. म्हणजे एवढं. आणि त्यांच्याकडनं मी जे शिकली आहे, जे प्रेम मिळालंय, आज खूप मिस करते मी. त्यावेळी मी वयाने लहान होती, आपण सुना होत्या, एवढं समजायचं नाही की एवढी मला त्यांची आठवण येणार, पण आज खूप आठवण येते खरं सांगते. त्यांनी मी त्यांच्याकडनं माझ्या लाईफमध्ये खूप शिकली आहे. आणि म्हणून त्यांचा फोटो मी कायम ठेवते. मी जे करते ते करतात असं समजू. खूपच छान, तुमच्याकडे इतक्या सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्यात आणि प्रत्येक महिलांनी ह्यांच्या गोष्टींना विचार करावा.
तरुण मुलींनी सुद्धा विचार करावा असं प्रीती मॅडम बोललेल्या आहे. मला खूप आवडलं तुमचं बोलणं आज, भरून आल्यासारखं वाटतंय. मला सुद्धा बोलता बोलता सगळ्या आठवणी उभ्या झाल्या. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिला. थँक्यू.